सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती ज्यांनी, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. इजबेली समनाश ना हो, आजाराने पिडू नको. येशू रक्ते शुद्ध हो, पहावा तू महा. आजच्या मननासाठी देवाचे वचन मार्क 10:24-27 ही वचने. मार्क 10:24-27 ही वचने. तेव्हा शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले. येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे कितीतरी कठीण आहे. धनवानाला देवाच्या राज्यात जाणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, मनुष्यांना हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही. देवाला सर्व काही शक्य आहे. देवबाप वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या सर्वसमर्थी नावाला धन्यवाद असो की ही सुंदर वेळ देवबापाने आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्र भाग मार्क अध्याय 10 वचन 24 ते 27 ही वचने. या वचनामध्ये आपण पाहतो, प्रभूने म्हटले, श्रीमंताचा देवाच्या राज्यात प्रवेश करणे किती कठीण आहे. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो आहे की श्रीमंताचा देवाच्या राज्यात प्रवेश करणे कठीण आहे. म्हणजेच जेव्हा मनुष्य आपलं धन किंवा शक्तीवर भरोसा करतो, अशा व्यक्तीचं देवाच्या राज्यात जाणे असंभव आहे, कठीण आहे, हे उद्गार प्रभू येशू त्या ठिकाणी करतो आहे. त्या पुढील वचन आपण 26 वचन जर आपण वाचलं, त्या वचनामध्ये आपल्याला कळते की 26 वचनानुसार लोकांनी अचंबा केला. हा मानवी स्वभाव आहे. हा अचंबा करणारा हा मानवी स्वभाव आहे. त्यांना वाटले की दान धर्म करणारे धनी जर देवाच्या राज्यात जाणार नाही तर कोण जाईल, हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या त्या प्रत्येक लोकांच्या मनात आलेला आहे.
परंतु येशू ख्रिस्त त्यांना उत्तर देतो आहे. वचन 27 जर आपण वाचलं तर त्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माणसाकरिता हे कठीण आहे, पण देवाला सर्व संभव आहे. म्हणजेच देवाचे राज्य आपल्या धनाने किंवा कर्माने किंवा शक्तीने किंवा अन्य आमच्या क्रियाने आम्ही देवाचे राज्य मिळवू शकत नाही, पण हे सर्व देवाच्या कृपेने प्राप्त होते. म्हणजेच देवाचे राज्य आम्ही आमच्या ज्ञानाबुद्धीने किंवा धनाने किंवा कर्माने प्राप्त करू शकत नाही. हे केवळ आणि केवळ परमेश्वराची कृपेनेच आपणा सर्वांना प्राप्त होते. ज्या प्रकारे यिर्मया त्याचा 32 आणि वचन 27 आपल्याला सांगते की देवाला सर्व काही सिद्ध आहे. म्हणजेच देवाला काही कठीण नाही, कोणतंच काम कठीण नाही. आज मनुष्य अनेक ठिकाणी काही इतरांना खुश करण्यासाठी किंवा आपल्या कर्मावर, धनावर किंवा आपल्या बुद्धीवर भरोसा करून त्याला वाटतंय की मी देवाकडून उद्धार प्राप्त करेन. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की मनुष्य आपल्याद्वारे उद्धार प्राप्त करू शकत नाही, तारण प्राप्त करू शकत नाही. तारणासाठी केवळ देवाची कृपा आवश्यक आहे. म्हणून आज आपण सीख घेऊया की आमचा भरोसा कुठे आहे. काय आमच्या धनावर, आमच्या ताकदीवर, आमच्या ओळखी पाळखीवर की देवाच्या कृपेवर. जर माझे प्रियो यापैकी अनेक स्वतःवर अवलंबून जर आम्ही तारणाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असू तर आम्ही चूक करत आहोत. कारण की तारण हा देवाच्या कृपेनेच प्राप्त केला जातो. या आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवा. या सुंदर सकाळी सुंदर वचनाकरवी बोललंस आणि आम्हाला कळवलंस प्रभू की आम्ही काहीही नाही प्रभू, आम्ही काहीही नाही. सर्व काही प्रभू तुझ्या कृपेनेच आम्हाला मिळतो. देवा, तुझी कृपा सदैव आमच्यावर असू दे आणि तुझ्या महिमेत आम्हाला तू घे. धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस. येशू प्रभूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. पाहिले विजयी जीवन तू, भयाने त्याची रक्षा कर. पराभवाने न खचता येशू जवळी तुम्ही या. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.